हाय. डास आहे की काय हा? हाय. मी अशी डायरेक्ट कॅमेरासमोर बोलून खूप कमी व्हिडिओज करते आणि सॉरी मला आज थोडंसं नीट बोलता येत नसेल तर मी अलायनर्स लावलेत. मी खूप प्रवास करून आले आणि म्हणजे चेहरा माझा असा खूपच डल झाला होता. जर मी कुठेच बाहेर जाणार नसेल ना, जे मी फक्त घरात बसून म्हणजे ते रेग्युलरली करतीये आणि माझ्या चेहऱ्यावरती जरासा तरी ग्लो आलाय. हे पिंपलचे डाग आहेत आणि ते अजून क्लिअर व्हायला वेळ लागेल. आय डोंट नो आता मी एक्झॅक्टली काय करणार आहे त्याच्यासाठी. काहीच नाही आता माझ्या चेहऱ्यावरती. हा एक ब्रँड आहे इबोशना असा. माझ्या शेजारच्या फ्लॅटमध्ये एक जण राहते, माझी मैत्रीणच आहे योगिता, तिचा हा ब्रँड आहे. तर हे ना ते घरी बनवतात. ॲलोवेरा जेल आहे आणि याच्यामध्ये थोडंसं आय थिंक हळद आणि केसर मिक्स आहे. पण हे होममेड आहे आणि हे मी गेले काही दिवस ट्राय करते आणि याने स्किन पण जरा टाईट होते. सो युजली मी हे लावते असं चेहऱ्याला सगळीकडे. मला मागच्या 5-6 दिवसात जरा असं जाणवलं की आपला चेहरा जरा फ्रेश दिसतोय. म्हणूनच मी हा व्हिडिओ करायचं ठरवलं आणि माझा हा असा 1 on 1 पहिला व्हिडिओ आहे. ते ॲलोवेरा जेल लावल्यानंतर मी जनरल एक मॉइश्चरायझर लावते. मी हे सेटाफिलचं आहे माझ्याकडे. जागरण रात्रीच्या सिरीज बघत बसणं यामुळे जे काय अंडर आईजची वाट लागली आहे, तरी आता मी लवकर झोपायला सुरुवात केली आहे. लेट्स सी. प्रत्येक क्रीम लावल्यावर मी अशात रिसेंटली पाहिलंय की असं 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 करायचं. मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर सनस्क्रीन. मी आत्ता हे विश केअरचं सनस्क्रीन वापरतीये. तुम्ही कुठलंही सनस्क्रीन लावू शकता, पण जे म्हणजे मागचे काही दिवस मी रेग्युलरली घरात आहे पण मी सनस्क्रीन लावतीये, बाहेरही गेले नाहीये. त्याचा मला खरंच फरक पडलाय. अगदीच खूपच जनरल हे रुटीन आहे, जे मी स्वतः मागचे 5-6 दिवस झालेच फॉलो करतीये. कॅमेरासमोर अशी बोलायला कम्फर्टेबल जरी नसले तरी विदाऊट मेकअप कॅमेरासमोर यायला मी कम्फर्टेबल आहे. ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही मला बघितलेलं आहे, माझी सगळी रूपं तुम्ही पाहिलेली आहेत. दॅट्स इट, झालं एवढंच. आणि एक यात माझे सगळे लिप बाम्स आहेत. आहे कार्मेक्स म्हणून, त्याचं लिप बाम मी वापरते रेग्युलरली. पण तुम्ही कुठलंही जे तुम्हाला सूट होईल ते कुठलंही लिप बाम तुम्ही वापरू शकता. आणि दॅट्स इट. हे माझं रेग्युलर रुटीन आहे, जेव्हा मी मेकअप करत नसते किंवा मला कुठे जायचं नसतं. दिस इज द रुटीन. आय होप यू फॉलो इट. ओके, बाय.